नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता मे महिन्याची सुट्टी लागल्यावर खूप मज्जा करायची, पण उन्हात खेळायचं नाही. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज माझ्या गोष्टीचं नाव आहे गोवर्धन पर्वत. मुलांनो, रामाचं आणि रावणाचं जेव्हा युद्ध होतं की नाही, त्यावेळेला लंकेमध्ये जाण्यासाठी मोठा इकडा समुद्र असतो. आता समुद्र कसा काय पार करायचा? मग आकाशवाणी होती की वानरांमध्ये नल नावाचा वानर आहे ना, त्याच्या हातनं दगड तरंगतात. मग सगळ्यांना आनंद होतो. आणि मग सगळे दगड गोळा करतात, नलाच्या हातात देतात. मग तो एक एक दगड ठेवतो की नाही, तर तो तरंगायला लागतो. मग काय होतं, दगड कमी पडतात. मग आता कुठून आणायची दगड? मग हनुमान म्हणतो की गोवर्धन पर्वत आणतो, त्याच्यावर खूप दगड आहेत. मग गोवर्धन पर्वत आणायला हनुमान जातो बर का. आणि तो गोवर्धनाला असा हात लावल्या बरोबर त्याचं सगळं अर्ध अंग दगडाचं होतं. मग तो विचार करतो, असं का झालं? मग गोवर्धन पर्वत म्हणतो, मला न विचारता हात लावतोस काय मला? तर तो म्हणतो, हनुमान म्हणतो की नाही, माझं चुकलं, पण माझी शक्ती तुम्हाला दाखवत नाहीये मी. माझी जर शक्ती तुम्हाला दाखवायची असली तर तुम्हाला मी असाच उचलून नेला असता. पण राम कार्यासाठी तुमची दगड न्यायची. रामाचं नाव ऐकल्याबरोबर गोवर्धन म्हणतो, काय राम कार्यासाठी न्यायचीत का दगड? मग बरं, घेऊन जा. मग त्याचं शरीर लगेच परत पूर्ववत होतं बर का, हनुमंताचं. मग तो म्हणतो की रामाच्या कार्यासाठी जर मला न्यायचं असतं, अगोदर सांगितलं असतं, तर मी नक्की तुला म्हणजे अर्ध शरीर नसतं दगडात झालं. तो म्हणतो, बरं बरं, आता मी तुम्हाला वंदन करतो. आणि तो म्हणतो की दगड नको नेऊ, चल मलाच पूर्ण उचलून ने. मग हनुमंत त्याला उचलून घेतो आणि असं पुढे जाणार. तर तितक्यात पुन्हा आकाशवाणी होती की आता सेतूचं काम पूर्ण होत आलेलं आहे, त्यामुळे गोवर्धनाला आणू नकोस. मग आता गोवर्धन आता परत खाली ठेवायचा आहे. मग चांगल्या शुभ ठिकाणी गोवर्धन असा खाली ठेवायला लागतो हनुमंत. तो गोवर्धन म्हणतो, नाही, मी ठेवायचं मला खाली, मला रामाचं दर्शन घ्यायचंय. त्यामुळे तू रामाला जर माझ्यापाशी आणणार असला तरच मी खाली उतरला जाईल, नाही तर उतरणार नाही. तर हनुमंत विचार करून सांगतो की मी रामाला विचारतो, रामाला सांगतो, आणि नक्की मग तुला रामाचं दर्शन घडवतो. मग तो म्हणतो बरं, आणि मग तो खाली उतरतो, खाली ठेवला जातो पर्वत बर का. मग हनुमंत जातो आणि हनुमंत रामाला सगळी कहाणी सांगतो की तुमचं दर्शन गोवर्धनाला घ्यायचंय. तर राम म्हणतो, आता ह्या जन्मी तर नाही, पण पुढच्या जन्मी मी नक्की गोवर्धनाला माझं दर्शन देईल बर का. आणि मग ते सेतू पूर्ण झाल्यानंतर पुढचा जन्म रामाचा कुठला होतो? श्रीकृष्णाचा. मग श्रीकृष्णाच्या गोकुळवासियांना जेव्हा खूप पाऊस येतो आणि खूप खूप पाणी होतं, मग गोकुळवासी कुठे राहणार? मग कृष्ण काय करतो, गोवर्धन पर्वत असा करंगळीवर उचलतो. मग गोवर्धनाला खूप आनंद होतो की आपण रामाच्या उपयोगी पडलो, आपण कृष्णाच्या उपयोगी पडलो. म्हणून सगळे जण गोकुळवासी त्या पर्वताखाली सुरक्षित राहतात. अशा प्रकारे रामाने श्रीकृष्णाच्या रूपामध्ये गोवर्धनाला दर्शन दिलं आणि त्याला करंगळीवर उचललं. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.